नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजीज इझी रेसिपीज मध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत झणझणीत बोंबलाची चटणी। ह्या बोंबलाच्या चटणीचा रेसिपीचा व्हिडिओ आहे ना पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण ह्या रेसिपीमध्ये आपण बोंबलाचे काटे कसे काढायचे ते सुद्धा व्यवस्थितपणे मी तुम्हाला दाखवलेले आहे। तर बघूया साहित्य आणि कृती। इथे सगळ्यात आधी आहे ना अर्धा तास आधी मी 5 ते 6 बोंबील तुकडे करून पाण्यात भिजायला ठेवलेले आहेत। ते आता आपण सोलून घेऊया। ते कसे सोलायचे ते मी दाखवते तुम्हाला। ही जी चटणी आहे ही बेसिकली मी शिकली आहे माझ्या आजी सासूंकडून। फर्स्ट टाइम जेव्हा मी बोंबलाचे काटे कसे सेपरेट केले जातात, कारण सुके बोंबील आहेत त्याचा काटा कसा काढायचा हा प्रश्न मला पण पडला होता, पण त्यांच्याकडून मी शिकली आहे ही रेसिपी। बोंबील घ्यायचा आहे। बोंबीलच्या आतमधला जो काटा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, काट्यासकट जरी बनवलं तरी चालणार आहे, काही हरकत नाही, पण अशा प्रकारे ना आपण बोंबलाचा काटा काढून घेणार आहे सगळा। हे बघा, बोंबील सोलून झाल्यावर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी काटा वेगळा केलेला आहे त्यातला, आणि हा बोंबलाचा आपल्याला भाग मिळतो आहे तो आपण आता साईडला ठेवून घेऊया। अशा प्रकारे काटे वेगळे करून हे सर्व बोंबील मी साफ करून घेतले आहेत। त्या साफ केलेल्या बोंबल्याला ना आपल्याला एक पाण्यातून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ, म्हणजे त्याच्या आत असलेली माती किंवा कचकच ती सगळी निघून जाईल। कढईमध्ये 3 ते 4 चमचे इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे। त्याच्यात सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत कुटून घेतलेला लसूण। 5 ते 6 पाकळ्या मी लसूण इथे कुटून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता। 2 मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत। छान फ्राय करून घेऊया। ऍड करूया कढीपत्ता। इथे कढीपत्ता पण ऑप्शनल आहे, मला फ्लेवर आवडतो कढीपत्त्याचा म्हणून मी ऍड केलेला आहे। कांदा जरा छान 2 ते 3 मिनिटं फ्राय झालेला आहे। आता त्यात आपण ऍड करून घेऊया बोंबील। बोंबील आधी टाकण्याचं कारण हे आहे, कारण कांद्याबरोबर तो बोंबील छान खरपूस फ्राय होतो, म्हणून बोंबील पण टाकणार आहोत आपण। मग नंतर टोमॅटो ऍड करूया। झाकण न ठेवता इथे कांदा आणि बोंबील मी फ्राय करून घेतलेले आहे, छान परतून घेतलेले आहे। आता आपण याच्यात ऍड करणार आहोत टोमॅटो। टोमॅटो पण एक मोठा घेतलेला आहे मी। हे छान मस्त अगदी बोंबील मसाल्यापेक्षा एकदम वेगळी अशी ही टेस्ट लागते। छान कांदा टोमॅटो परतला जातो, बोंबील छान परतला जातो। एक भुर्जी प्रकारे किंवा चटणी बोंबलाची आपण म्हणू शकतो, अप्रतिम लागते हे खाताना। आता आपण मात्र सिम गॅसवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं टोमॅटो छान मॅशी होईस तोपर्यंत आपण शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, झाकण उघडून बघून घेऊया। टोमॅटो आणि कांदा छान शिजला आहे। आता आपण यात मीठ ऍड करूया चवीनुसार। अर्धा चमचा मीठ ऍड केलेला आहे। मिक्स करून घेऊया। तो पुन्हा 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघून घेऊया। बघा, तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या कांदा आणि टोमॅटो आणि बोंबलाला। आपण आता ते मिक्स करून घेऊया। आता आपण ऍड करणार आहोत सर्व सुके मसाले। त्यात आपण अर्धा टीस्पून हळद ऍड करणार आहोत। इथे मी मालवणी मसाला यूज केलेला आहे। जर मालवणी मसाला नसेल आपल्याकडे तर धने जिरे पूड थोडी पण ऍड करा तुम्ही। 2 चमचे, मला थोडं तिखट हवंय म्हणून मी 2 चमचे मालवणी मसाला टाकते। दॅट्स इट। मिक्स करून घेऊया छान। यात थोडंसं पाणी ऍड करते मी, कारण एकदा थोडा लाल तिखट मसाला टाकल्यानंतर आहे ना अगदी 2 स्पून पाणी करूया। पुन्हा झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेत, झाकण उघडून बघूया। वाव, पुन्हा तुम्ही बघू शकता छान तेल सुटलंय, याचा अर्थ कांदा आणि टोमॅटो मस्त शिजला आहे आणि बोंबील पण आपला एकजीव झालेला आहे। कोणीही ओळखणार नाही की ही बोंबलाची चटणी आहे, पण येस, फ्लेवर नक्की येईल त्याच्यामध्ये, खूप छान फ्लेवर येतो। आणि बोंबील बनवताना आता ठसका येतोय मला, कारण एकदम झणझणीत झाली आहे ही चटणी आपल्याला जी बनवलेली आहे आपण ती। आता आपण सर्व करून घेऊया। सर्व करण्याच्या आधी कोथिंबीर ऍड करूया। एक मिक्स देऊया छानपैकी।
तयार आहे आपली मस्त झणझणीत सुक्या बोंबलाची चटणी सर्व करायला. ही टिफिनसाठी पण छान होते. मी मोस्ट ऑफ दी टिफिनसाठीच नेते ही आणि ऑफिसमध्ये पण सगळ्यांना खूप आवडते हे. तर ही चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.